आपलं हे भिवंडी तालुक्यातील आणि हे सागाव नाही आणि या सागाव मध्ये गेली 20-21 वर्षांपासून या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव आपण साजरा करत असतो आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। या 9 दिवसांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले जातात। त्यापैकीच आज प्रतिपदा आणि प्रतिपदेच्या दिवशी अर्थात प्रथम दिवशी पहिल्या दिवशी ही असलेली प्रवचन सेवा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। खरं तर आध्यात्मिक विचारांनी संपन्न असलेलं हे सागाव बरं का, कारण गेली 21-22 वर्षापासून 20-21 वर्षापासून या ठिकाणी आपण हा नवरात्र उत्सव साजरा करतोय। हा नवरात्र उत्सव साजरा करत असताना अगदी लहान लहान गोष्टींपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत हा कार्यक्रम संपन्न व्हावा म्हणून आपल्या या गावातील ग्रामस्थ, आपल्या आळीतील ग्रामस्थ सगळे या ठिकाणी सहभागी होत असतात आणि तन मन धनाने सहकार्य करत असतात। खरं तर आल्यानंतर ज्या वेळेला मी वातावरण बघितलं, हरिपाठ चालू होता त्यावेळेला आनंद वाटला। मला आनंद वाटला याच्यासाठी की आमच्या गावाचं भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे ना, त्या मुलांची उपस्थिती फार चांगली होती। आणि तुमचं ते जयदेव जयदेव मला खूप आवडलं। आरतीतलं तुमचं ते जयदेव जयदेव होतं ना, खूप आवडलं मला। ते काय जोरात आवाज निघत होता तुमचा। बाकीची आरती पाठ होईल नंतर हळूहळू बरं का, पण जयदेव जयदेव म्हणण्याची तरी सद्बुद्धी उत्पन्न झाली ना, ही एक देवीची कृपा आहे। समजतंय ना? जयदेव जयदेव म्हणण्याची तरी सद्बुद्धी उत्पन्न झाली ना, ही देवीची कृपा आहे। कारण बरेच काय 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 बोलण्याची बुद्धी माणसाला उत्पन्न होते, पण जयदेव जयदेव बोलण्याची उत्पत्ती तेव्हाच होते ज्या वेळेला आपण कोणाच्या तरी चांगल्याच्या संगतीला बसतो तेव्हा बरं का। आवडलं मला ते, खूप जोरात अगदी मस्त आवाज येत होता ते जयदेव जयदेव। आणि आरती ज्याची पाठ असते ना, जो आरती नेतृत्व करतो ना, जो आरती बोलतो ना, त्याच्यासाठी तेवढं भरपूर झालं। थुका गिळायला वेळ मिळते ना, त्याला श्वास घ्यायला वेळ मिळतो ना। नाहीतर एकदा आरतीला आम्ही माईक हातात घेतला ना की आम्हाला कोणीतरी असं बाजूला जोराने बोलणारं कोणतरी पाहिजेच असतंय। कमीत कमी जयदेव जयदेव तरी बोला असं म्हणावं लागतंय। पण तुमचं मस्त होतं ते जयदेव जयदेव बरं का। बरं, या ठिकाणी या गावाविषयी जर सांगायचं झालं, सागाव मी माझ्या लहानपणापासून ऐकून होतो। सागावची यात्रा, सागावची जत्रा, उत्सव बरं का। खर तर नाथांपैकी कानिप नाथांचे जे मुख्य शिष्य कान्होबांची समाधी या ठिकाणी आहे आणि रंगपंचमीच्या वेळेला अतिशय मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो बरं का। मला तरी वाटतंय त्या उत्सवासाठी फक्त भिवंडी तालुक्यातीलच, वाडा तालुक्यातीलच किंवा शहापूर तालुक्यातीलच नाही, कारण तुमचं गाव हे तिन्ही तालुक्यांच्या बाउंड्रीवर आहे म्हणायला हरकत नाही। कारण इथून आता तुमचा हा भिवंडी तालुका तिकडनं आला, शहापूर इकडनं आला, वाडा तालुका बरं का। पण ज्या वेळेला आम्ही बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड तिकडे जातोय ना, त्यावेळेला सुद्धा यात्रेच्या वेळेला तुमच्या सागावचं नाव त्या माणसांच्या मुखातून ऐकायला मिळतंय। कुठे निघाले? सागावला, उत्सवाला चाललोय, कान्होबाच्या उत्सवाला। म्हणजे अवघा ठाणे जिल्हा किंवा आधी करून ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी, अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात बरं का। श्री क्षेत्र म्हणायला हरकत नाही, श्री क्षेत्र सागाव, कारण कान्होबांची समाधी आहे। आणि ऐका, आपल्या सागाव मधील भाविक भक्त जोपर्यंत मढीला जात नाही तोपर्यंत जर त्यांचा कार्यक्रम जो सुरू होत नसेल
तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं कानिपनाथांनी आणि कान्होबाने या सागावसाठी खूप काही दिलेलं आहे म्हणायला हरकत नाही. खूप काही दिलेलं आहे. फक्त त्याची किंमत आम्हाला कळली पाहिजे, नाही का? त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. मस्त आनंद वाटला. सगळे महिला वर्ग होते, पुरुष वर्ग होते, त्यात बाल गोपाळ सगळे रममाण झाले होते. हरिपाठामध्ये आरतीच्या वेळी पण मस्त होतं सगळं, अगदी व्यवस्थित, नाही का? 9 दिवस या ठिकाणी आपण सगळे एकत्रित येऊन सगळे हेवे दावे मत्सर तिरस्कार बाजूला ठेवून आणि देवीची सेवा करतोय, हा उत्सवाचा आनंद घेतोय, बरं का? ही एक देवीची कृपा आहे आपल्यावर. विशेष म्हणजे मला अजून एक या गावातील या बालगोपालांविषयी किंवा या गावातील आध्यात्मिक क्षेत्रातील माणसांविषयी थोडं ऐकायला असं मिळालं की श्रावणामध्ये प्रतिपदे पासून ते अमावस्येपर्यंत, बरं का, घरोघरी हरिपाठ झाला जातो. म्हणजे आज जर यांच्याकडे आहे तर उद्या त्यांच्याकडे, आणि तुमचं नाव पुढे केलं की लहान मुलं सगळे असतात म्हणे, बरं का? आता एवढ्या लहान लहान मुलांना जर त्याची आवड लागली असेल ना दादा, तर पुढची तुम्हाला चिंता नसणार आहे तुमच्या गावात हरिपाठ मंडळ तयार होईल का, ती चिंता तुम्हाला नसणार आहे. गावागावांमध्ये हल्ली श्रीमंत माणसांची कमी नाही आहे. ज्या युगात आम्ही वापरतोय ना, ज्या युगात आम्ही वावरतोय ना, ह्या युगाला कलियुग म्हटलेलं आहे. आणि ह्या कलियुगामध्ये तुमच्याकडे संपत्ती येण्यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. पैशाने श्रीमंत सहज मनुष्य होऊ शकतो. पैशाने श्रीमंत होण्यासाठी या कलियुगामध्ये काय काय करावं लागतं आणि काय काय केल्याने माणूस पैशाने श्रीमंत होतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर तुम्हाला या धर्म मंडपामध्येच येऊन बसावं लागणार आहे. विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल, कर्माने गुणाने आणि ज्ञानाने जर संपन्न आम्हाला व्हायचं असेल, श्रीमंत जर व्हायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला या धर्म मंडपामध्येच येऊन बसावं लागणार आहे. आम्ही आमच्या मुलाबालांसाठी संपत्ती कमवतोय, प्रॉपर्टी, ऐश्वर्य, पैसा अडका भरपूर कमवून ठेवतोय. केलंच पाहिजे, करू नये असं नाही, पण त्याचा उपभोग तुम्हाला घेता येईलच असं नाही, त्याचा उपभोग तुमची मुलं घेतीलच असं नाही, तीही सुखानेच घेतील असं नाही. पण ज्या वेळेला आम्ही ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा विचार संपन्न असतोय ना, त्या वेळेला मात्र 100% आमच्या आयुष्याचा आनंद आम्ही घेत असतो, आणि तोही आध्यात्मिक क्षेत्राने आध्यात्मिक दृष्टिकोनातून घेत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या लहान लहान मुलांवर जे तुम्ही संस्कार करतायत ना, अतिशय चांगल्या प्रकारे, कारण माती ओली असते तेव्हाच त्याला आकार देता येतो, सुकल्यानंतर मग नाही. आता ही लहान मुलं ज्या वेळेला मला इथे पाहायला मिळाली, हरिपाठाच्या वेळेला, आरतीच्या वेळेला, आनंद वाटला, अतिशय आनंद वाटला, बरं का? आणि म्हणून त्या श्रावणामध्ये तुम्ही प्रत्येक घरी, अर्थात आज यांच्याकडे झालं की उद्या त्यांच्याकडे, उद्या त्यांच्याकडे झालं की परवा त्यांच्याकडे, अशा प्रकारे, आणि प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत, बरं का, तुम्ही हरिपाठ संपन्न करतायत. त्याच्यातून एक वेगळी प्रेरणा निर्माण होते, एक वेगळं चांगल्या प्रकारचं वलन मुलांना, त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या महिलांना, माणसांना चांगल्या प्रकारचं वळण लागतंय, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात, हे महत्वाचं आहे, बरं का? त्याच्या पुढे आपला सागाव जो आहे की नाही, हा गाव सुशिक्षित म्हटलेला आहे, बरं का? म्हणजे आता माझ्या गावाबद्दल जर सांगायचं झालं, गावातून शिक्षकच नाही, बरं का? पण तुमच्या गावामध्ये शिक्षकांचा सुकाळ आहे म्हणतात. माझ्याकडे दुष्काळ आहे, आमच्याकडे दुष्काळ आहे, तुमच्या गावात सुकाळ आहे असं ऐकायला मिळालं, खरं आहे का? बरेच शिक्षक आहेत म्हणून, अगदी सुशिक्षित गाव आहे. काकांकडे बसलो तो काकांनी सांगितलं त्यांची मुलगी एक शिक्षिका आहे, दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, बरं का? फक्त हे सगळं कार्य करत असताना आहे ना, आम्ही जो क्षेत्र निवडलेला असतो त्या क्षेत्रामध्ये खूप आमची प्रगती व्हावी, आम्ही खूप प्रगती करावी, आणि त्यासाठी आम्ही अट्टाहास केला पाहिजे. प्रत्येकाने अट्टाहास केला पाहिजे.
फक्त जो क्षेत्र आम्ही निवडलेला आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करतोय ना, त्या क्षेत्रात आमची प्रगती होत असताना ती प्रगतीच झाली पाहिजे. विचारांची अधोगती होता कामा नये, कर्माची आणि गुणांची अधोगती होता कामा नये, प्रगतीच झाली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला आध्यात्मिक विचारांची जोड पाहिजे, सत्संगाची जोड पाहिजे, संतांच्या विचाराची जोड पाहिजे. जर आम्हाला आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा त्या पद्धतीने वागायचं आहे, जगायचं आहे तर. बरं का, वर्षभरामध्ये 3 प्रकारचे नवरात्र उत्सव येत असतात. त्यापैकी चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा ते श्रीरामनवमी, वासंती नवरात्र उत्सव त्याच्यामध्ये म्हटलेला आहे, वासंती नवरात्र उत्सव. त्याच्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी, शारदीय उत्सव म्हटलेला आहे, शारदीय नवरात्र उत्सव. आणि अजून एक आहे, तो काहीच ठिकाणी संपन्न केला जातो, मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा ते मार्गशीर्ष महिन्यातील नवमी, शुक्ल पक्षातील. बघा हा, जी चैत्र महिन्यामध्ये अगदी गुढीपाडवा ते श्रीरामनवमी पर्यंत जो शारदीय उत्सव होतो, त्यावेळेला पौर्णिमा येते, त्या पौर्णिमेला चैत्री पौर्णिमा म्हणतात. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती. बरं का, आताची जी पौर्णिमा येते तिला काय, कोजागिरी पौर्णिमा, बरोबर आहे की नाही. आणि त्यावेळेला जी पौर्णिमा येते तिला दत्त पौर्णिमा म्हणतात, मार्गशीर्ष महिन्यातली. बरं का, आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा उत्सव आम्ही साजरा केला पाहिजे, ह्या उत्सवाचा आम्ही आनंद घेतला पाहिजे. कारण उत्सव काय करतो, आमचा उत्साह वाढवतोय, बरोबर आहे की नाही. उत्साह वाढवतोय. आता हे एकदा ही मुलं बालं, ही महिला, तरुण वर्ग सगळे ह्या उत्सवामध्ये रममाण झाले ना, की मग ज्या वेळेला ते देवीचं आपण मूर्तीचं विसर्जन करतोय ना, त्यावेळेला करमत नाही आपल्याला. म्हणजे असं वाटतंय की हा उत्सव कधी संपणारच नाही तर बरं आहे, असं वाटतंय. ज्या वेळेला आम्ही त्या उत्सवामध्ये मनापासून सहभागी झालेला असतो किंवा मनापासून ज्या वेळेला आम्ही रममाण झालेलो असतो ना, त्यावेळेला आम्हाला मनापासून वाटत असतंय की हा उत्सव कधी संपलच नाही तर बरं आहे. बरं का, पण हा उत्सव संपन्न करत असताना आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, आम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे देवीचं पूजन. बरं का, पहिलं आहे देवीचं पूजन, देवीची पूजा. आता देवीची पूजा करताना आम्ही यथासांग करतोय बघा, किती साग्र संगीत पूजन केले तुम्ही, सगळ्या प्रकारचं तिथे मला व्यवस्थितरित्या दर्शन घडते सगळ्या गोष्टींचं. काही ठिकाणी तर 5च फळं पाहायला मिळतात, पण इथे बरीच आहेत, 20-25 फळं असतील मला तरी वाटतंय. नारळ आहेत, चांगल्या प्रकारचे हार आहेत, देवीला वेणी आहे, देवीला ओढणी आहे, अगदी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या पूजा केलेली आहे. बरं का, पण देवीचं पूजन करत असताना किंवा देवाचं पूजन करत असताना ज्या वेळेला आम्ही त्या देवीला किंवा देवाला एखादी वस्तू वाहतोय ना, एखादी गोष्ट वाहतोय ना, एखादा उपचार आम्ही ज्या वेळेला करत असतो ना, त्यावेळेला ती पूजा करताना आमचं मन कुठे आहे ना, हे महत्वाचं आहे. बरं का, त्या देवीच्या चरणी फळ अर्पण करता करता आम्हाला मन अर्पण करता आलं का बरं. त्या देवीला पुष्पहार अर्पण करता करता आमच्याकडचे जे काही विचार आहेत ते त्या ठिकाणी अर्पण करता आले का बरं. म्हणून दुसरा आहे प्रकार उपवास. आणि त्याची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की अन्नाचा उपवास करता करता, बरं का, अन्नाचा उपवास करता करता आम्हाला कर्माचा, गुणांचा आणि विचारांचा उपवास कुठेतरी करता आला पाहिजे. ज्या दिवशी तो उपवास आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. समजतंय ना. अन्नाचा उपवास सर्वच करतात, ज्याला कळलं तो अन्नाचा उपवास करतो. पण विचाराचा, गुणांचा, कर्माचा उपवास ज्या वेळेला आमच्याकडून घडेल ना, त्या वेळेला देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तो घडला पाहिजे, तो केला पाहिजे. बरं का, त्याच्यानंतर भजन आहे, कीर्तन आहे, जागरण आहे, देवीचं स्तवन आहे, देवीचं महात्म्य वर्णन आहे. या सगळ्या गोष्टी आमच्याकडून घडल्या पाहिजेत.
मेन मुख्य काय माहितीये का, आम्ही जो नवरात्र उत्सव साजरा करतोय ना, उद्देश काय आहे तुमचा त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तुमचा उद्देश काय आहे, तुम्ही कशासाठी नवरात्र उत्सव साजरा करताय? फक्त कुठेतरी 9 दिवस आम्हाला आनंद घेता यावा म्हणूनच जर असेल तर मग तुमचं तेवढंच होणार. देवीची पूजा घडावी, देवीचं स्तवन घडावं, देवीचं महात्म्य आमच्याकडून वर्णन करावं, कीर्तन प्रवचन श्रवण व्हावं, या उद्देशाने जर करत असाल तर ते तुमच्याकडून होईल. बरं का? आता देवीचं स्तवन करत असताना, देवीचं महात्म्य वर्णन करत असताना खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी रममाण झालो पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे की ज्या देवीचं आम्ही महात्म्य वर्णन करतोय ती देवी कोण आहे, त्या देवीची रूपं किती आहेत, ती देवी कशा प्रकारे कार्य करते. देव आणि देवी याच्यामध्ये फरक नाही आहे. फरक आमच्या दृष्टीत आहे, आमच्या पाहण्यात आहे, आमच्या बुद्धीमध्ये आहे. बरं का? एखाद्या माणसाला पुरुषाचं शरीर आहे, त्या शरीराला चालवणारा कोण आहे? आत्मा आहे. बरोबर आहे ना? आता ज्यांना मान्य आहे ते बसलेत इथे, ज्यांना नाही ना काय. बरं मग भेद आहे का? पुरुषाला चालवणारा आत्मा आणि स्त्रीला चालवणारी आत्मी असा काही आहे का? स्त्रीलाही चालवणारा कोण आहे? फक्त दिसणारा भेद आमच्या डोळ्याचा आहे. फरक जो कळतोय तो कोणाला? डोळ्याला. तसं देवी आणि देव फरक नाही आहे. ब्रह्मांडाची रचना करायचं म्हटल्यानंतर, सृष्टीची रचना करायचं म्हटल्यानंतर मूळ पुरुषाकडे जो झालेला संकल्प आहे ना, तो संकल्प म्हणजेच मूळ माया आहे. तो संकल्प म्हणजेच मूळ माया आहे. बरं का? तोच देव, तोच भगवंत, तोच परमेश्वर, तेच ब्रह्म कार्य करण्यासाठी मायेचा आधार घेत असतात. तोच निर्गुण देव, तोच निर्गुण परब्रह्म कार्य करण्यासाठी सगुणाचा आधार घेत असतो. त्या देवाकडे कार्य करण्यासाठी झालेला संकल्प म्हणजे मूळ माया आहे. आणि मूळ माया आणि मूळ पुरुष याच्यामध्ये फरक नाही आहे. दिसण्यामध्ये फरक आहे, कार्य एकच आहे. कार्य एकच आहे. भगवंत म्हणतात अर्जुनाला, आपल्याला अनेक वेळाला या ठिकाणी यावं लागलेलं आहे, अनेक वेळा आपण या ठिकाणी कार्य केलेलं आहे, एकदाच नाही. बरं का? आता त्या अध्यायामध्ये बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन मांडलेलं आहे, त्यात आपल्याला अधिक काळ वेळ घालवायचा नाही आहे. पण तिथे भगवंत स्वतः ओळख करून देत असताना काय म्हणतात माहितीये का? आपल्याला अनेक वेळाला यावं लागलेलं आहे. अर्जुन म्हणतात कशासाठी, का यावं लागलेलं आहे, काय येत असतो आपण, त्याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळेला यावं लागलेलं आहे. मला सांगा, ज्या मूर्ती रूपाने आपल्या ह्या प्रांगणामध्ये, आपल्या सागावमध्ये जी देवी विराजमान झालेली आहे, त्या देवीला कशासाठी अवतार घ्यावा लागलेला आहे? त्या देवीला कशासाठी अवतार घ्यावा लागलेला आहे? दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी त्या देवीला अनेक अवतारामध्ये यावं लागलेलं आहे. अनेक अवतारामध्ये यावं लागलेलं आहे. बरं का? ज्या ज्या वेळेला ती देवी या ठिकाणी अवतार घेतला की नाही, ज्या ज्या वेळेला दुष्ट प्रवृत्ती माजली गेली, ज्या ज्या वेळेला दुष्ट प्रवृत्ती बळावली गेली ना, ज्या ज्या वेळेला राक्षसी वृत्ती बळावली जाते ना, त्या वेळेला त्या राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी देवाला काय आणि देवीला काय अनेक अवतार घ्यावे लागतात. अनेक अवतार घ्यावे लागतात. बरं का? म्हणून त्या आरतीमध्ये सुद्धा आपण पाहतोय प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत देवीने कशा प्रकारे कार्य केलेलं आहे. असुर जे आहेत ना, असुर राक्षस, हे देवाला प्रसन्न करून घेतात आणि त्यांची तपश्चर्या पण खूप, म्हणजे देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची तपश्चर्या वेगळ्या प्रकारची असते. फक्त त्यांचा उद्देश एवढाच असतो, देव प्रसन्न झाला पाहिजे, मग पुढचं आम्ही बघू काय करायचं ते.
देवाची कृपा आमच्यावर झाली पाहिजे, मग पुढचं बघू आम्ही काय करायचं ते. उद्देश काय असतो त्यांचा? फक्त देव प्रसन्न झाला पाहिजे, देवाची कृपा झाली पाहिजे. आपण शिवमहापुराण वगैरे जर वाचलं किंवा अनेक प्रकारचे ग्रंथ जर वाचले किंवा अनेक प्रकारचं वाङ्मय जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कथा ऐकायला मिळतात, अनेक कथा ऐकायला मिळतात. देवाचे अवतार, देवीचे अवतार का झालेले आहेत. हे राक्षसी वृत्तीचे जे असतात ना, हे राक्षस जे असतात ना, हे काय करतात, देवाला प्रसन्न करून घेतात आणि एखादा वर मागून घेतात. तो वर काय माहितीये का? सर्वांवर विजय मिळवायचा आहे. अमरपद, दिवसा नको, रात्री नको, खाली नको, वर नको, समजतंय ना? आणि मग हैदोस घालायचा, सगळ्या देवांना त्रास द्यायचा, उच्छाद मांडायचा. आणि मग शेवटी कुठेतरी त्यांना थांबवण्यासाठी तेच देव त्या मूळ ब्रह्माला किंवा मूळ मायेला प्रार्थना करत असतात. त्या अनेक देवांची एकवटलेली शक्ती आणि त्या शक्तीपासून निर्माण झालेली देवी म्हणजेच आमची महामाया आहे, महालक्ष्मी आहे, महाकाली आहे, महासरस्वती आहे, नवदुर्गा आहेत. धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी अवतार घेतलाय त्या देवीने. ज्या ज्या वेळेला दुष्ट प्रवृत्ती माजली गेली ना, बळावली गेली ना, त्या त्या वेळेला तिचा नाश करण्यासाठी देवीला प्रत्यक्ष अवतार घ्यावा लागलेला आहे. आणि ते कार्य ती देवी करत असते, ते कार्य ती देवी करत असते, बरं का? त्याच्यासाठीच त्या देवीचं सामर्थ्य असतंय. तीच देवी अनेक रूपाने आमच्या आजूबाजूला कार्य करते. आमच्या गावात, आमच्या घरात, आमच्या मनात, आमच्या शरीरामध्ये अनेक रूपाने कार्य करत असते तीच देवी. आमच्या डोळ्याला पाहण्याची शक्ती जी देते ना, शक्ती म्हणून जी कार्य करते ना, तीच महामाया, तीच देवी. आमच्या कानाला ऐकण्यासाठी जी शक्ती देते की नाही, ऐकण्याची श्रवण इंद्रिय अर्थात श्रवण करण्यासाठी जे बळ आहे, जे सामर्थ्य आहे, जी शक्ती देते की नाही, ती तीच देवी, त्याच देवीचं रूप आहे, तीच देवी आहे ती. आमच्या मुखातून बोलण्यासाठी ती सरस्वती म्हणून कार्य करते की नाही, श्री शारदा म्हणून कार्य करते की नाही, त्या शक्तीचंच रूप आहे ते. हातापायाकडून कार्य करून घेण्यासाठी जी चेतनामय शक्ती कार्य करते ना, त्याच त्या देवीचं रूप आहे. ज्या देवीचं अधिष्ठान, ज्या देवीची स्थापना आम्ही आमच्या ह्या मंडपामध्ये, आमच्या ह्या सागावमध्ये केलेली आहे, तीच देवी आहे ती. ती देवी अनेक रूपांनी नटलेली आहे, ती देवी अनेक रूपांनी आमच्याकडे कार्य करते, फक्त आम्हाला ओळख नाहीये. नवे नवे त्या देवीच्या मुळेच आम्ही, त्या देवीच्या एका रूपामुळेच आम्ही या जगामध्ये जन्माला आलोय, वाढलोय, घडलोय, सगळं काही कार्य करतोय ना, ते रूप सुद्धा एक प्रकारे देवीचंच आहे, देवीचंच आहे. किती रूप आहेत तिची. ती देवी ज्या वेळेला हातात पुस्तक घेते ना, त्या वेळेला श्री शारदा म्हणून कार्य करत असते, सरस्वती म्हणून कार्य करत असते. ऐकताय ना? घरामध्ये ज्या वेळेला एखादा मुलगा आजारी पडतो, मुलगी आजारी पडते किंवा एखादा घरातला गृहस्थ सदस्य आजारी पडतोय ना, त्या वेळेला डॉक्टर उपचार करण्याच्या आधी जे घरचे उपचार करण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्याला बरं वाटावं म्हणून जिची धावपळ असते ना, ती रेणुका माता प्रत्यक्ष आमच्या घरात कार्य करत आहे. ती रेणुका माता आमच्या घरामध्ये प्रत्यक्ष कार्य करते, फक्त आम्ही ओळख घेतली पाहिजे तिची. तीच देवी कार्य करते. आमच्या घरामध्ये जे काही असेल ते सगळं एकत्रितरित्या शिजवून, कुठला कुठला मसाला, कुठलं कुठलं काय काय, कधी कधी काय काय वापरायचं, पंच पक्वान्न तयार करून, जो काही पक्वान्न असेल तो तयार करून माझ्या मुलांनी, माझ्या पतीने, माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी पोट भरून जेवावं म्हणून जे पूर्णपणे मनापासून त्या ठिकाणी कार्य करते ना, तीच देवी अन्नपूर्णा म्हणून घरामध्ये कार्य करत असते. तीच देवी अन्नपूर्णा म्हणून घरामध्ये कार्य करत असते. वेगळं रूप नाही तिचं, वेगळं रूप नाही, बरं का? आणि त्याच्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, घरावर ज्या वेळेला आघात येतो ना, घरावर ज्या वेळेला एखादं संकट येते ना, घरावर ज्या वेळेला एखादं दुःख येतंय ना, त्यावेळेस दुःखाचं निवारण करण्यासाठी सुद्धा जी पुढे सरसावलेली असते ना, ती महामाया, ती महाकाळी, ती चंडिका म्हणून तिचं रूप त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. तिचं रूप त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे त्या देवीचं स्तवन करत असताना, श्री ही अनादिकालची माता आहे, देवीचंच रूप आहे, बरं का? ज्या माय माऊलीने आम्हाला वाढवलं, घडवलं, 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये,
काळजी घेतली आमची, मरणदायी यातना भोगून तिने आम्हाला या जगामध्ये जन्म दिला. बाळांत म्हणतात त्याला. बाळाला जन्म देता देता कदाचित आईचा अंतही होऊ शकतो. ज्या माय माऊलींनी 9 महिने 9 दिवस वाढवलं, घडवलं, मोठं केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, मरणदायी यातना भोगून जिने आम्हाला जन्माला घातलं, जिच्यामुळे हे जग आम्ही अनुभवतोय, जिच्यामुळे हे जग आम्ही पाहतोय, जिच्यामुळे ह्या जगामध्ये आम्हाला राहायला, वाढायला, कार्य करण्यासाठी सामर्थ्य, बळ जिच्यामुळे मिळालेलं आहे ना, आज तीच देवी आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. कुठल्या देवीची पूजा करताय तुम्ही? कुठल्या देवीचा उपवास करताय? कुठल्या देवीचे नवस करताय तुम्ही? आणि कुठल्या देवीचं जागर करताय? आज जी देवी अनेक रूपाने आमच्या अवतीभोवती जी फिरते की नाही, अवतीभोवती जी कार्य करते की नाही, आज त्याच देवीकडे जर बघायला पाहायला गेलं, आज त्याच देवीचा जर विचार केला ना, तर खऱ्या अर्थानं ती सुखी आहे का याचा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक केला पाहिजे. ती आनंदी आहे का याचा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक केला पाहिजे. ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत ना दादा, या हिंदुस्थानमध्ये अनेक अशा काही माता होऊन गेला, त्या मातांनी या हिंदुस्थानला अनेक शूरवीर महापुरुष दिले, अनेक साधू संतांची परंपरा या महाराष्ट्राला नव्हे तर या केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर केवळ संपूर्ण हिंदुस्थानला जिच्यामुळे मिळालेली आहेत, ती महामाया, ती आदिशक्ती, ती देवी, आज तिचा विचार आम्ही करतो का बरं? ह्या देवीचा जागर करता करता, ह्या देवीच्या मूर्तीची पूजा करता करता कधीतरी आम्ही त्या देवीचा विचार करतो का? आजही जर आमच्या एखाद्या आई बहिणीला जर रात्र झाली, घरी यायला कुठेतरी एखाद्या प्रवासामध्ये जर अडकली गेली, आणि प्रवास करत असताना ज्या वेळेला रात्रीच्या वेळी एखाद्या काळ्या कुट्टा अंधारातून ती प्रवास करत असते ना, त्यावेळेला सगळ्यात जास्त भीती तिच्या अंतःकरणामध्ये असते. एखादी माय माऊली ज्या वेळेला रात्रीच्या काळ्या कुट्टा अंधारामध्ये ज्या वेळेला प्रवास करते ना, त्यावेळेला तो रस्ता कधी संपतोय ना, यासाठी झपाझप पुढे पावलं टाकत पुढे तो रस्ता कधी संपतो याचा विचार करत असते ती. त्या काळ्या कुट्ट्या अंधारामध्ये प्रवास करत असताना तिच्या अंगाचे शहारे उभे राहिलेले असतात, मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते, अंग चळचळा काफत असते, नजर इकडे तिकडे भिरभिर भिरकवत असते. मनापासून तिला भीती वाटलेली असते, अंतःकरणापासून भीती वाटलेली असते तिला. ही उसर प्राण्यांना घाबरत नाही, ती माय माऊली ही उसर प्राण्यांना घाबरत नाही. किडा विंचू मला चावेल याची तर मुळीच तिला भीती वाटत नाही, अजिबात नाही. तो विचारही तिला स्पर्श करत नाही. पण त्या काळ्या कुट्ट्या अंधाऱ्या रात्रीमध्ये ज्या वेळेला ती प्रवास करत असते, त्यावेळेला हिंस्र प्राण्याची भीती वाटत नाही, किड्या काट्याची तिला भीती वाटत नाही, सापाची विंचवाची भीती तिला वाटत नाही. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली जर भीती तिला मातीच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये जर कुठली निर्माण होत असेल ना, तर हा काळा कुट्टा अंधारा आहे, पूर्ण सर्वत्र काही दिसत नाही, मी एकटीच या रस्त्यामध्ये प्रवास करते, अशा वेळी जर कुठल्या एखाद्या नराधामाची वाईट नजर जर माझ्यावर पडली तर, हा पहिला विचार, ही पहिली भीती तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. ज्या दिवशी माझी माय मावली काळ्या कुट्ट्या अंधारामध्ये खऱ्या अर्थानं एकट्याने कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता प्रवास करेल ना, त्या दिवशी आमच्या मंडपामध्ये विराजमान असलेल्या देवीला सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्या देवीची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ती भीती नष्ट झाली पाहिजे, ती भीती नष्ट झाली पाहिजे. आम्ही देवीचा जागर करता करता, आम्ही देवीची पूजा करता करता बऱ्याच काही गोष्टी विसरून जातो, आम्हालाच कळत नाही. अरे साधू संतांनी ज्या देवीचा जागर केला ना, साधू संतांनी ज्या देवीचा उपवास केला ना, साधू संतांनी ज्या देवीची सेवा केली ना, ती सेवा आमच्याकडून त्या देवीची त्या पद्धतीने घडली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये खरी क्रांती ज्यांच्यामुळे झालेली असेल ना, खरी क्रांती करण्याचं कार्य ज्यांनी केलं असेल ना, त्याच्यामध्ये शिवाचा वाटा आहे, महिलांचा शिवाचा वाटा आहे. आम्हाला जगद्गुरु तुकोबा पाहायला मिळतात, आम्हाला जगद्गुरु तुकोबा अनुभवायला मिळतात, आम्हाला जगद्गुरु तुकोबा वाचायला मिळतात. पांडुरंग परमात्म्याकडे मागून घेतलेला आहे माझ्या कनकाईने, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाही, ज्या ठिकाणी कनकाई माता आहे ना,
त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात, बरं का. माऊली ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाहीत. माऊलींचे विचार, माऊलींची कर्म, माऊलींचा परमार्थ, माऊलींचं ज्ञान कुठेही आम्हाला अनुभवायला मिळत नाही. ज्या ठिकाणी माझी रुक्मिणी माता आहे ना, त्याच ठिकाणी तो ज्ञान, तो परमार्थ, ते ज्ञान आम्हाला अनुभवायला मिळत आहे, ती भक्ती आम्हाला अनुभवायला मिळते. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसलीस असे का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. बळ आहे, सामर्थ्य आहे, फक्त त्या सामर्थ्याचा उपयोग, त्या सामर्थ्याचा वापर, त्या बळाचा वापर आम्ही धर्मासाठी, देवासाठी आणि देशासाठी केला पाहिजे, समाज कार्यासाठी केला पाहिजे, समाज घडवण्यासाठी केला पाहिजे. वाईट कर्माकडे मनुष्याचं बळ वापरलं जातंय, वाईट कर्माकडे मनुष्य आकर्षित होतो, बरं का. वाईट विचार माणसाला सहज स्पर्श करतात, चांगल्या विचारामध्ये आणावं लागतंय, चांगलं माणसाला शिकवावं लागतंय. आनंद वाटला मला या सागावच्या बद्दल ऐकलं ना, जवळजवळ 70-80% तरुण म्हणजे सुशिक्षित, शिवाय शिक्षक वर्ग जास्त आहे. आनंद वाटला, बरं का. आणि खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगेच आहे ना, खऱ्या अर्थाने स्तुती करण्यासारखंच आहे ना, बरं का, स्तुती करण्यासारखंच आहे. पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक क्षेत्राची जोड आहे का बरं? त्याच्याबरोबर आध्यात्मिक विचार आहेत का बरं? आज 25-25, 30-30 हजाराचा मोबाईल आमच्या हातात आहे, पण 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ हाताला लागत नाही. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आम्ही देवीचा जागर करतोय, आम्ही देवीची पूजा करतोय, आम्ही देवाची पूजा करतोय, पण देवाची पूजा आणि देवीचा जागर करत असताना आम्ही एक विचार करत नाही की आमच्या घरामध्ये महागडी उपकरण आहेत सगळी, जे पाहिजे ते. 500 रुपयाची ज्ञानेश्वरी नाहीये घरामध्ये, बरं का. आम्ही देवाचं काय कार्य करतो बरं, आणि ते कार्य आमच्याकडून होतंय का, घडतंय का, याचा विचार आम्ही केला पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आमचं जगणं वागणं कसं असावं, आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही कसं जगलं पाहिजे, बरं का. एवढं सामर्थ्य आहे ना या माऊलींकडं. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये आलं की हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, केली पाहिजे. अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार बळावलेला बघितला आणि आई शिवाईच्या चरणी मासाहेब राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी प्रार्थना केली, आई माझ्या महाराष्ट्राला एक राजा हवा आहे, या हिंदुस्थानला एक राजा हवा आहे, जो माझ्या आई बहिणींची अब्रू वाचवेल, जो माझ्या आई बहिणींचं कुंकू वाचवेल, जो प्रत्येकाला न्याय देईल, जगण्याचं स्वतंत्र देईल, जगण्याचं स्वतंत्र देईल, बरं का. आणि आई शिवाईच्या कृपेने 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजाचा जन्म झाला, राजे जन्माला आले. पण महत्वाचं काय माहितीये का, मांडीवर घेऊन राजांना महाभारत रामायणासारख्या कथा ऐकवल्या, सांगितल्या, संतांचं चरित्र ऐकवलं, संतांचं चरित्र सांगितलं. मायमाऊलीने मांडीवर घ्यावं महाराजांना आणि चांगल्या प्रकारे अगदी महाभारतातल्या कथा, रामायणामधल्या कथा, संतांचं चरित्र ऐकवावं. ते सांगता 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 कधीतरी राजांच्या मनावर एक विचार बिंबवा, राजांना कधीतरी मार्गदर्शन करता 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 राजांना सांगावं, राजे मला राजा घडवायचाय, मला राजा वाढवायचा आहे, मला राजा पाहायचा आहे, नव्हे नव्हे या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानला मला राजा द्यायचा आहे. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा द्यायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं बाया वाचविणारा राजा दिला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती मायमाऊली राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. बसलीस असे का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, हे हिंद भूमीचे नारे, हे हिंद भूमीचे नारे. क्रांती घडते ज्या वेळेला महिला ठरवतात त्यावेळेला, बरं का. त्याच जिजाऊने या हिंदुस्थानला 2 छत्रपती दिले. धर्मकार्य कसं करावं, धर्मासाठी कसं जगावं,
धर्मकार्य कशा प्रकारे करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि कितीही काही झालं, कितीही संकट आली, कितीही त्रास झाला, किती यातना, किती वेदना सहन करायला लागल्या, तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपला धर्म सोडू नये. खऱ्या अर्थानं धर्मासाठी कसं मरावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर धर्मवीर संभाजीराजे. धर्मवीर संभाजीराजे. आम्हाला तो परमार्थ करायचा आहे, आम्हाला ते धर्म कार्य करायचं आहे, आम्हाला त्या विचारामध्ये उभं राहायचं आहे, आम्हाला ते विचार आत्मसात करायचे, त्या विचाराप्रमाणे आम्हाला जगायचंय, वागायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजही ज्या वेळेला आम्ही हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार पाहतोय ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला मनापासून राजे शिवछत्रपती आठवतात, राजांची आठवण येते, जगद्गुरु तुकोबांची आठवण येते, मौली ज्ञानोबांची आठवण येते, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं स्मरण होत आहे, आठवण येते त्यांची. आज त्यांच्या विचारांची गरज आहे आम्हाला, आज त्यांच्या गुणांची गरज आहे आम्हाला, आज त्यांच्या वाङ्मयाची गरज आहे आम्हाला, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करायची गरज आहे. पण दुर्दैव आहे, आम्ही जगद्गुरु तुकोबा फक्त गाथेपुरतेच मर्यादित ठेवले, ते कधी आमच्या माथ्यात उतरवलेच नाहीत. गाथा ज्या दिवशी माथ्यात येईल ना, त्या दिवशी जगद्गुरु तुकोबा कळतील. समजतंय ना? ज्या दिवशी गाथा माथ्यात येईल ना, त्या दिवशी जगद्गुरु तुकोबा कळतील. अन्यथा गाथ्यापुरताच जर गाथा राहिला तर जगद्गुरु तुकोबा कळणार नाहीत. किती निर्दयी मनुष्य झालेला आहे, विचाराने किती हिनदीन मनुष्य झालेला आहे. ऐका ना, अरे सर्वश्रेष्ठ असलेला जो ग्रंथ आहे, ज्याला आम्ही गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो, आमच्या संस्कृतीचा, आमच्या परंपरेचा, कोर्टामध्ये त्या गीतेवरही माणूस हात ठेवून खोटं बोलायला मागे येत नाही. त्या ग्रंथावरही हात ठेवून माणूस खोटं बोलायला मागे येत नाही. संत म्हणतात गीता हा ग्रंथ कोर्टात नाही, डोक्यात पाहिजे, माथ्यात पाहिजे, हृदयात पाहिजे. ज्या दिवशी प्रत्येकाच्या हृदयामध्ये संतांचं वाङ्मय बसेल ना, ज्या दिवशी प्रत्येकाच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं संतांची शिकवण निर्माण होईल ना, त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा ग्रंथ कोर्टात ठेवायची गरज लागणार नाही. कुठल्याच प्रकारचा ग्रंथ कोर्टात ठेवायची गरज लागणार नाही. फक्त आम्ही विचार केला पाहिजे, जसे संत जगले वागले तसं आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. त्याला जागर म्हणतात. नुसतं रात्रभर जागणं म्हणजे जागर नाही, नुसतं रात्रभर काहीतरी करून उठणं म्हणजे जागर नाही. अशी कर्म आमच्याकडून घडली पाहिजे, असं आम्हाला जगता वागता आलं पाहिजे की ते देवीची कृपा आमच्यावर झाली पाहिजे, देवीची कृपा आमच्यावर झाली पाहिजे. बरं का? प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे भगवंताने. आणि तुम्हाला सांगू का, आज देवीचा जागर आहे, देवीचं कार्य आहे म्हणून मी अधिक स्तुती करतो असं पण नाही. जे आहे ते आहे. तुम्हाला त्याग कसा असावा, त्याग किती करावा आणि कशा प्रकारे करावा याचा जर आदर्श घ्यायचा असेल ना, तर आम्हाला महिलांकडूनच शिकावं लागणार आहे. महिलांकडूनच शिकावं लागणार आहे. समर्पणाची भूमिका काय आहे, समर्पण कशाला म्हणतात, हेही जरी आम्हाला पाहायचं असेल तरी आम्हाला महिलांचाच विचार करावा लागणार आहे. पुरुषांचा त्याग काय असतो बरं? पुरुषांचा त्याग काय असतो? काय त्याग असतो पुरुषांचा? एका पतीची होण्यासाठी, ऐका हा, एका पतीची होण्यासाठी आणि एका घरामध्ये पतिव्रता म्हणून एक निष्ठेने उभं राहण्यासाठी त्या महिलेला स्वतःच्या आई वडिलांना सोडावं लागतंय, स्वतःच्या आई वडिलांना विसरावं लागतंय, सोडावं लागतंय. आपल्या आवडी निवडी, आपलं घरदार एवढंच नाही, आपलं पूर्वीचं नाव सुद्धा. बरोबर आहे का? तुमच्याकडे ठेवतात का भानसावरची नावं? भानसावरच नाव म्हणतात ना त्याला. भरली वरात आल्यानंतर त्या नवरदेवाचं नाव जे असेल ना, त्याचं राम असेल तर हिचा आहे का? पण आता रामच नाही राहिला तर सीता कुठून येईल? काय खरं आहे की खोटं आहे? त्याचा कृष्ण असेल तर हिचा, त्याचा शंकर असेल तर हिचा. गेलं आता कुठे? ह्या पार्वत्या वगैरे आता असतील कुठे? एखादी बसलेली बिचारी माय माऊली माझी. खरं आहे की खोटं आहे? आता पोरांची नावं अशी असतात ना, नातवांची आजोबाला बोलता येत नाही, तो दुम दुम करून एकात एक तंगड्या गुतलेल्या त्या सगळ्या, कुठे बोलता येते त्यांना पण. बरं का?
त्यागाची भूमिका जर कोणाची असेल ना तर खऱ्या अर्थानं महिलेची भूमिका आहे. त्याग महिलांनी करावा, समर्पण महिलांसारखं असावं, महिलांसारखं असावं समर्पण. आता बघा, कदाचित पुरुषांना असं वाटेल का महाराज काय असं सगळ्या महिलांच्या बद्दलच बोलतात, आमच्याबद्दल काहीच नाही. तुमचा पण खूप मोठा त्याग आहे ना दादा. तुम्हाला कोण बोलेल की नाही त्याग? आपला पण खूप मोठा त्याग आहे. काय एखाद्याच्या लग्नाला जर 25 वर्ष झाले असतील ना, एखाद्याच्या लग्नाला, ऐका जरा, कुठल्याच मुलीच्या बापाला असं वाटत नाही की माझा जावई बेवडा असावा, पेतळ असावा, व्यसनाधीन असावा, त्याला वेगळ्या प्रकारचा नाद लागावा. मला सांगा, कधीतरी कोणी मुलगा बघायला गेला बोललाय का असू दे जावई माझा, असं असलं तरी